व्हॉट डू यू वॉन्ट? व्हॉट डू यू वॉन्ट? तुम्हाला काय हवं आहे? हे सेंटेन्स तुम्ही ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये या पद्धतीने म्हणू शकता गाईज. मे आय नो व्हॉट वुड यू लाईक टू परचेस? पहा नेक्स्ट सेंटेन्स. दिस इज फ्रेश स्टॉक. दिस इज फ्रेश स्टॉक म्हणजेच हा ताजा माल आहे. यू कॅन से इन ॲडव्हान्स इंग्लिश दिस इज अ फ्रेश बॅच ऑफ स्टॉक. पहा त्यानंतरचं सेंटेन्स. इट इज व्हेरी गुड क्वालिटी. इट इज व्हेरी गुड क्वालिटी म्हणजे त्याची गुणवत्ता खूप चांगली आहे, किंवा असं सुद्धा म्हणू शकता याची क्वालिटी खूप चांगली आहे. आणि ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये गाईज हे वाक्य या पद्धतीने होईल. द क्वालिटी ऑफ दिस प्रोडक्ट इज एक्सलंट. द क्वालिटी ऑफ दिस प्रोडक्ट इज एक्सलंट. पण नेक्स्ट सेंटेन्स. द प्राईस इज फिक्स. द प्राईस इज फिक्स म्हणजेच किंमत ठरलेली आहे. आणि तुम्ही हेच ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये वाक्य म्हणू शकता. द प्राईस इज फिक्स अँड नॉट नेगोशिएबल. द प्राईस इज फिक्स अँड नॉट नेगोशिएबल. पण त्यानंतरचं मोस्ट इम्पॉर्टंट सेंटेन्स. एनिथिंग एल्स अजून काही हवं आहे का? एनिथिंग एल्स म्हणजेच अजून काही हवं आहे का? यू कॅन से इन ॲडव्हान्स इंग्लिश वुड यू लाईक टू एनिथिंग एल्स. वुड यू लाईक टू एनिथिंग एल्स या पद्धतीने वाक्य होईल गाईज. त्यानंतर पहा. प्लीज वेट फॉर अ मिनिट. प्लीज वेट फॉर अ मिनिट म्हणजेच कृपया 1 मिनिट थांबा. पहा हे जे वाक्य आहे हे ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये या पद्धतीने होईल. काइंडली वेट फॉर अ मोमेंट प्लीज. काइंडली वेट फॉर अ मोमेंट प्लीज या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. त्यानंतरचं इम्पॉर्टंट सेंटेन्स बेसिक सेंटेन्स आहे. दिस इज आउट ऑफ स्टॉक. दिस इज आउट ऑफ स्टॉक म्हणजेच हा माल संपला आहे. हे नेहमी वापरलं जाणारं सेंटेन्स आहे गाईज. आणि हेच आपण ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये म्हणू शकतो. आय एम सॉरी दिस आयटम इज करंटली आउट ऑफ स्टॉक. आय एम सॉरी दिस आयटम इज करंटली आउट ऑफ स्टॉक अशा पद्धतीने ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये होईल गाईज. पहा त्यानंतरचं मोस्ट इम्पॉर्टंट सेंटेन्स. पे बाय कॅश ऑर ऑनलाईन. पे बाय कॅश ऑर ऑनलाईन म्हणजेच रोख किंवा ऑनलाईन पैसे द्या. म्हणजेच रोख किंवा ऑनलाईन पैसे द्या. आणि हे सेंटेन्स आपण ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये करू शकतो. यू मे मेक द पेमेंट इन कॅश ऑर ऑनलाईन. यू मे मेक द पेमेंट कॅश ऑर ऑनलाईन या प्रकारे वाक्य होईल गाईज. पहा त्यानंतरचं सेंटेन्स. हेर इज युअर बिल. हेर इज युअर बिल म्हणजेच हा तुमचं बिल आहे, किंवा इथं तुमचं बिल आहे असं सुद्धा याचा अर्थ होईल गाईज. आणि हेच तुम्ही ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये म्हणू शकता. हेर इज युअर बिल प्लीज चेक इट. हेर इज युअर बिल प्लीज चेक इट अशा पद्धतीने हे ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये वाक्य होईल. गाईज थँक्यू फॉर शॉपिंग विथ अस. प्लीज व्हिजिट अगेन अशा पद्धतीने जो शॉपकीपर आहे तो तुम्हाला लास्टला म्हणेल. आणि ही जी इंग्लिश आहे गाईज ही किराणा दुकानामध्ये जो किराणा माल विकणारा व्यक्ती आहे तो ही इंग्लिश बोलणार आहे. याआधी आपण किराणामध्ये जात असताना एखादी वस्तू जर घ्यायची असेल किंवा आपल्याला कोणतीही वस्तू घ्यायची असेल त्या पद्धतीचा आपण याआधीच व्हिडिओ तयार केलेला आहे बेसिक आणि ॲडव्हान्समध्ये. जर गाईज हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.